लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या आणि पार्थ त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. रात्रीचे 2 वाजलेले असतात आणि तेवढ्यातच पार्थचा फोन वाजतो. मग आता पार्थ एकदम दचकतो आणि इकडे तिकडे पाहतो तर त्याला त्याचा मोबाईल सापडतो आणि पाहतो तर दिव्याचा फोन आलेला असतो. मग आता तो फोन उचलतो आणि म्हणत असतो की मिस दिव्या, रात्रीचे 2 वाजले आहेत, काय झालं, कॉल का केलेला आहे, सगळं ओके आहे ना? तर तिकडून दिव्या म्हणत असते की नथिंग इज ओके सर, तुम्ही इथे दिलेल्या नवीन घराच्या बाहेर उभी आहे मी. ॲक्च्युली 12 वाजताच मी सगळं सामान शिफ्ट केलं. 2 तास झालं मी इथे दार उघडण्याचा प्रयत्न करतीये, पण मला दारच उघडत नाहीये. मला ना काहीच कळत नाहीये सर, मला खूप भीती वाटतीये, मी आता खूपच घाबरलेली आहे. तर आता दिव्या हे सगळं नाटक करत असते. तर पार्थ म्हणत असतो की शांत व्हा एकदम, आता एक काम करा, तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो. त्यावेळेस दिव्या म्हणत असते की अहो सर, माझ्याकडे एवढं सामान आहे, ते घेऊन मी तुमच्या घरी कसं येऊ, थोडीशी मला ना मदत करा ना. तर आता पार्थ म्हणत असतो की अहो काय मदत करू मी तरी आता कसा तुम्हाला मदत करू शकतो. त्यावेळेस आता दिव्या म्हणत असते की प्लीज सर तुम्ही इकडे या ना. तर आता पार्थ म्हणत असतो की मी कसं काय तिकडे येऊ, तिकडे वॉचमन नाहीये का? तर दिव्या म्हणत असते की सर मी वॉचमनला सुद्धा बोलले, पण तो म्हणाला की गेटवरची सेक्युरिटी सोडून मी नाही येऊ शकणार. आता तुम्हाला खरं सांगू का, मला ना खूपच भीती वाटतीये. मी खूप प्रयत्न केला, शिडीवरती चढून सुद्धा वर जाण्याचा मी प्रयत्न केला, पण काहीच उपयोग होत नाहीये. मला नाही ते कोणीच दिसत नाहीये, एवढ्या रात्री आजूबाजूला कोणीच नाहीये. मगाशी शेजारच्या रूमचं पण लाईट लागलं होतं, पण मला असं आता इथे पाहून म्हणजे मी त्या बेल वाजवायला जाणार होती, पण तेवढ्यात लाईट बंद झाली. कदाचित मी त्यांना दिसली असेल ना अशी पेनमध्ये, त्यामुळे त्यांनी मला पाहून लाईट बंद केली असेल. नंतर मी थोड्या वेळाने बाहेर पण जाऊन आले, पण आजूबाजूला कोणतीच वस्ती नाहीये, सोसायटी नाहीये. एक पानटपरी दिसली फक्त, पण तिथे पण अशी डेंजर माणसं होती. त्यामुळे ना मला खूपच भीती वाटलेली आहे. मला कळत नाहीये मी काय करू ती. मला आता घरी पण जायचं आहे, सामान पण शिफ्ट करायचं आहे. किती रात्र झाली, कोणीच नाहीये सर इकडे. मला ना सर आता कदाचित खूप त्रास होतोय असं वाटत आहे. माझं अंग थरथर कापत आहे, मला श्वास सुद्धा नीट घेता येत नाहीये. मी काय करू, मी खूप घाबरलीये, सांगा ना सर प्लीज, मी काय करू? आता ती खूपच ओव्हर ऍक्टिंग करत असते. त्यावेळेस आता पार्थ म्हणतो की मिस दिव्या प्लीज तुम्ही जरा शांत राहा, काळजी करू नका, पॅनिक होऊ नका, तुम्ही ठीक तर आहात ना? तर दिव्या तिकडून म्हणत असते की सर मी अजिबात ठीक नाहीये, मला ना आता हेल्पची गरज आहे. सर प्लीज तुम्ही या ना इकडे, मला काहीच कळत नाहीये मी काय करू ते, प्लीज या ना. मग आता पार्थ म्हणत असतो की बर तुम्ही शांत व्हा, मी येतो तिकडे, असं म्हणून आता दिव्या थँक्यू म्हणून फोन ठेवते. तर आता पार्थ सुद्धा आता फोन ठेवतो आणि म्हणत असतो की मूर्ख मुलगी, एवढ्या रात्री कोण शिफ्टिंग करतं, असं म्हणून आता तो हळूच काव्याला न कळत तिथून निघून जायला निघतो. मग काव्या मात्र इकडे शांत झोपलेली असते, तिला काहीच माहिती नसतं. मग पार्थ आवाज न होता दरवाजा हळूच लावून घेतो आणि हळूहळू आता तो तिथून जात असतो. तर आता विजय वरून आता पाणी घेण्यासाठी आलेला असतो. खरं तर हा सगळा त्या दोघांचा प्लॅन आहे, पण आता तो नाटक करत असतो की मला काहीच माहिती नाहीये. तर आता पार्थ इथून निघून जातो. तर विजय म्हणत असतो की 2 वाजलेले आहेत आणि हा कुठे चाललेला आहे, अरे वा आपल्यासाठी तर चांगलंच आहे, इंटरेस्टिंग आहे. तर इकडे पार्थ आता दिव्या जवळ गेलेला असतो, ते सगळं सामान पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो दिव्याला म्हणत असतो की एवढं सगळं सामान? तर आता दिव्या म्हणत असते की सर तुम्ही आला. आता ती त्याला पाहून खूप खुश झालेलं नाटक करत असते आणि म्हणते की थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. तर पार्थ म्हणतो की तुम्ही ना खरंच वेडे आहात, एवढ्या रात्री कोण करतं शिफ्टिंग? त्यावेळेस दिव्या म्हणत असते की सर जर मी शिफ्टिंग रात्री नसतं केलं तर उद्या मला सुट्टी टाकावी लागली असती आणि उद्या आपली खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, म्हणून मी विचार केला की आपण सगळं काही काम आता संध्याकाळीच करून टाकू म्हणून. तर मग पार्थ म्हणत असतो की पण एवढ्या रात्री आणि तुमचं सामान भरून येते लोड करून कोणी टाकलं? त्यावेळेस ती आता सगळं काही सांगते की मी एका माणसाला पैसे दिले आणि त्याने मला पैशासाठी ते सगळं सामान आणून दिलेलं आहे त्या बिल्डिंग मधून, आणि खूप थोडे पैसे दिले सर, मी 150 मध्येच हे सगळं काही केलेलं आहे. त्यावेळेस पार्थ हसतो आणि म्हणत असतो की कोण करतं असं शिफ्टिंग? तर दिव्या म्हणते की सर
मला ना एवढे महागडे पॅकेज नव्हते व परवडत. ऑलरेडी ते मुंबईमध्ये आल्यापासून माझं ना खूप सारे पैसे गेलेले आहेत आणि त्या काकांनी पण विचार न करता, कोणतीही कुरकुर न करता मला खूप छान मदत केलेली आहे. मग पार्थ म्हणतो की तुमचा रॉबिन कुठे आहे? मग दिव्या म्हणत असते की सर तुम्ही किती चांगले आहात ना, म्हणजे यावेळी सुद्धा तुम्हाला रॉबिन बद्दल प्रश्न पडतोय. हाऊ स्वीट ऑफ यू. काय झाले ना, 2 तास मी प्रयत्न करत होते ना दार उघडण्याचा. दार काही मला उघडतच नव्हतं. पण ना बंद दार बघून ना रॉबिन ना सतत भुंकत होता जोरजोरात. मग लोक जाग होतील ना, म्हणून मग प्रॉब्लेम होईल म्हणून मी आधी जिथे राहत होते ना त्या शेजाऱ्यांना फोन केला आणि ते आले आणि रॉबिनला घेऊन गेले. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की इतक्या रात्री ते जागे होते आणि ते इथे आले रॉबिनला घेण्यासाठी. तर आता ती म्हणते की हो सर, काय आहे ना, त्यांचा मुलगा आहे ना तो माझ्यावरती लाईन मारतो, विक्की. मग मी त्या विक्कीला फोन केला आणि म्हणलं की बघ ना रॉबिन खूप रडतोय, त्याला ना घेऊन जा ना प्लीज. लगेच तो हाफ चड्डीवरती येऊन ना 2 व्हीलरवरती आला आणि रॉबिनला घेऊन गेला. आता त्याला काय वाटलं असेल ना की मी रॉबिनला म्हणजे घेऊन गेलं तर त्या कारणाने दिव्याला सुद्धा बघता येईल, म्हणून आता तो आला आणि तिकडून रॉबिनला घेऊन गेला. वेडाच आहे. तर पार्थ म्हणत असतो की तो नाही वेडा, वेडे तुम्ही आहात. अहो त्याची मदत घ्यायची ना. तर दिव्या म्हणते की सॉरी सर, पण असं अनोळखी माणसाकडून कशी ओळख घ्यायची? आम्ही मुली ना खूप हुशार असतो, असं कोणाकडून मदत घेत नाही. जर त्याने मी दिसली एकटी आहे एवढ्या अंधारची आणि आतमध्ये आला आणि मला माझ्याबरोबर काय केलं तर मी खूप घाबरले सर, आणि माझं डोकं चालवलं. तो तिथे गाडीवरती दिसला की रॉबिन पळत पटकन त्याच्याकडे गेला आणि मग त्याच्याकडे पर्यायच नव्हता, तो घेऊन गेला. मग पार्थ म्हणतो की अच्छा बरं ठीक आहे, बरं चावी द्या. म्हणजे तो असा हात पुढे करतो. तर आता दिव्याला वाटत असतं की तो हातच मागतोय, म्हणून ती आता हात द्यायला जाते. तर पार्थ म्हणतो की हात काय देताय, चावी द्या. मग आता ती त्याच्या हातामध्ये चावी देते आणि जातात. आता दरवाजा उघडून येतात. आता इकडे काव्या मात्र एकटीच झोपलेली असते. तिला शेजारी पार्थ दिसत नसतो, म्हणून आता ती थोडीशी अशी दचकते की पार्थ नक्की कुठे गेलेला आहे. तर आता ते दोघे जण दरवाजा उघडून येतात. तर इकडे आता पार्थ म्हणत असतो की काय लगेच ढकलला की दरवाजा निघाला आणि काय म्हणताय निघत नव्हता. त्यावेळेस ती म्हणते की अहो सर तुमच्याकडे शक्ती आहे, तुम्ही मुलगा आहे, मी मुलगी आहे ना, आम्ही मुली नाजूक असतो, त्यामुळे मी किती धक्का दिला तरी दरवाजा उघडतच नव्हता. पण एनिवे काम झालेला आहे, दरवाजा उघडला, आता मी व्यवस्थित माझ्या घरामध्ये जाऊ शकते, सामान सगळं काही ठेवू शकते. आणि मग तेवढ्यातच काव्याचा फोन येतो. आता काव्या तिकडे एकटीच असते, तिला शेजारी पार्थ दिसत नाही, म्हणून आता ती पार्थला फोन लावते. तर आता पार्थ तिकडे फोन उचलणार असतो. तेवढ्यातच दिव्या म्हणते की सर प्लीज फोन उचला, पण त्यांना सांगू नका की तुम्ही एवढ्या रात्री ते मला मदत करण्यासाठी आलेला आहात, खोटं काहीतरी सांगा. तर पार्थ म्हणतो की हो मी खोटं बोलत नाही माझ्या बायकोशी, मला अजिबात खोटं बोलता येत नाही. त्यावेळेस दिव्या म्हणते की सर प्लीज खोटं बोला. अहो तुमची बायको जरी संशयी नसली तरी एवढ्या रात्री का मुलीला मदत करायला आलाय म्हटल्यावर ती संशय येणारच ना, आणि त्यात त्या प्रेग्नेंट पण आहेत, त्याच्यामुळे त्या अजूनच थोड्याशा हळव्या झालेल्या आहेत. त्यामुळे प्लीज खोटं काहीतरी सांगा, नाहीतर त्यांना त्रास होईल. मग आता काव्याने फोन लावलेला असतो आणि म्हणत असते की अहो पार्थ कुठे गेलेला आहात तुम्ही? तर आता पार्थ तिकडून खोटं बोलतो आणि म्हणत असतो की अहो खाली आलेलो आहे, खूपच कुत्री भोगत होती ना, भुंकत होती कुत्री, त्यामुळे आलेलो आहे, कारण तुमची झोप मोडायला नको, तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको, म्हणून मी आलेलो आहे खाली त्या कुत्र्यांना मारण्यासाठी. तुम्ही शांत झोपा, अजिबात काळजी करू नका, मी येतोच. तर ती म्हणते की पार्थ तुम्ही किती काळजी करता हो माझी, खरंच मला ना आता काय करू ना असं झालंय, तुम्ही खरंच माझी खूप काळजी करता, असं म्हणून आता इकडे काव्य खुश झालेले आहेत. तर पार्थ म्हणतो की प्लीज मी येतो 10 मिनिटात, तुम्ही झोपा. तर ती म्हणते की हो लवकर या. मग आता काव्य फोन ठेवते आणि शांत झोपून जाते. तर आता दिव्या आणि विजय मिळून आता पार्थला कसं काय फसवणार आहेत हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.